नमस्कार, आज आपण करूयात अगदी हॉटेल स्टाईल मटर पनीर मिक्स मसाला. अगदी झटपट बनवून तयार होतो आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम लागतो. कोणालाही सहज जमेल अशी रेसिपी आहे, साधी सोपी पटकन होणारी. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला इथे मी सुहानाचं मटर पनीर मिक्सचं पाकिट घेतलेलं आहे. तर हा मसाला आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये अर्धा ग्लास थोडंसं कोमट पाणी टाकून घ्यायचं. तुम्ही गार टाकलं तरी चालेल, पण कोमट पाणी टाकल्यामुळे मसाला आपला छान असा फुलला जातो आणि ग्रेव्ही खायला खूप छान अशी चविष्ट लागते. तरी ते आपल्याला जास्त काही असं वाटण वगैरे करायची गरज पडत नाही. अगदी झटपट आपला मसाला बनवून तयार होतो. तर 5 मिनिट असा भिजवून घ्यायचा, फुलला जातो. आणि 1 वाटी मटर इथे मी 5 मिनिटं वाफवून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ टाकून वाफवून घ्यायचं आणि काढून घेऊयात. जर तुमच्याजवळ फ्रोझन मटर असेल तर तुम्ही ते नाही वाफवून घेतलं तरी चालेल, त्या अगोदरच शिजवलेलं असतं. आणि 200 ग्रॅम ते 250 ग्रॅम पनीर घ्यायचं. तर इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि कट करून घेऊयात आपण. तर एक सुहाना मसाला पॅकेटसाठी आपल्याला इथे 200 ते 250 ग्रॅम पनीर पुरेसं होतं. आणि आता आपण हे थोडंसं तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेऊयात. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही असं बारीक कट करून भरपूर तेलामध्ये तळून घेऊ शकता, पण इथे मी थोडंसं तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेत आहे. या पद्धतीने दोन्ही बाजूनी असं थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला असं फ्राय करून घ्यायचं आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे, फुल गॅस करायचा नाही. आणि काढून घ्यायचं आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर याचे हव्या त्या साईजमध्ये तुम्ही तुकडे करून घेऊ शकता. आणि याच कढईमध्ये आपल्याला आता 3 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये तेल छान असं गरम झालं की 2 टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे आणि ती तेलामध्ये टाकून घ्यायची. आणि टोमॅटोची प्युरी ही तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे. टोमॅटोची प्युरी जर आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून नाही घेतली तर त्याला कच्चा वास राहतो आणि जास्त असं ग्रेव्ही आपली चविष्ट बनली जाणार नाही. त्यामुळे झाकण ठेवून अजून 5 मिनिटं आपण ही प्युरी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे. पाणी पूर्णपणे यातील आटून घ्यायचं आहे आणि छान असं कढईने तेल सुटेपर्यंत परतवायची आहे आपल्याला ही टोमॅटोची प्युरी. तर तुम्हाला जळूनही दावते. तर हे पाणी पूर्णपणे आटत आलेलं आहे. आणि आता आपण वरून यामध्ये शिजवून घेतलेले मटर टाकून घेऊयात आणि छान असं ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं पेस्टमध्ये. आणि आता आपण भिजवून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला थोडा वाटतो, पण अजून पाणी घालून शिजवल्यानंतर छान असा फुलला जातो हा मसाला. तर गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं. तर इथे मी थोडंसं यामध्ये पाणी ॲड करत आहे. थोडंसं गरम पाणी ॲड करायचं, त्यामुळे ग्रेव्हीला चव खूप छान येते. हे पहा. आणि बारीक कट करून घेतलेलं इथे मी पनीर घालून घेत आहे. हे पहा, थोडंसं मोठ्या साईजमध्ये कट केलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं. ग्रेव्ही तुम्हाला कशी दाटसर किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, छान असं एकजीव करून घ्यायचं. आणि झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं फक्त पनीर एकजीव करून घ्यायचं आहे. पनीर जास्त शिजवायचं नाही, नाहीतर चिवट बनलं जातं. 5 मिनिटानंतर तुम्हाला झाकण काढून दावते. तर हे पहा, छान असं पनीर एकजीव झालेलं आहे आणि कढईने तेल छान असं सुटलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता फुललेलं सुद्धा आहे पनीर. तर अगदी झटपट आपलं हे मटर पनीर बनवून तयार होतं. घाई गडबडीच्या वेळी जर तुम्हाला असा पक्कड बेत करायचा असेल तर या पद्धतीने हे मटर पनीर मिक्स मसाला तुम्ही नक्की करून पहा. आणि त्याचबरोबर इथे मी बटर रोटी बनवलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार चपाती, रोटी, भात याबरोबर खाऊ शकता. तर या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, आणि एफबीवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.